स्मृती देतो. एक अगदी आपण बेसिकपासून आपल्या या क्लासची सुरुवात करणार आहोत. सो होप तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. जाऊया आपण पुढे. आज आपल्याला पाहायचे आहे संख्या पद्धती. संख्या पद्धती पाहत असताना आपण लक्षात घेणार आहोत की इथे काही 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आहेत. हे जे काही अंक आहेत यांच्यापासून काय तयार होते? संख्या तयार होत असतात. यांच्यापासून संख्या तयार होतात. लक्षात, हे जे अंक आहेत यांच्यापासून संख्या तयार होतात. मग आपल्याला संख्या पाहत असताना संख्येचे विविध असे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. त्या संख्येचे प्रकार कोणते आहेत तर त्याच्यावर थोडंसं फोकस करू आपण आणि एक्झाममध्ये ज्या गोष्टी विचारल्या जातात ते पाहूया. संख्येचे प्रकार पाहत असताना आपल्याला 3 प्रकार पाहायला भेटतात. एक वास्तव संख्या, नंबर 2 आभासी संख्या आणि नंबर 3 जटिल संख्या. वास्तव संख्या, आभासी संख्या आणि जटिल संख्या, ह्या तिन्ही ज्या संख्या असतात या 3 संख्येपैकी आभासी आणि जटिल हे जे 2 प्रकार आहेत हे प्रकार आपल्याला एक्झाममध्ये विचारले जात नाही. ओके, त्याच्यामुळे आपण याच्यावर फोकस करणार नाही आहोत. तरी तुम्हाला थोडंफार सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो आणि हे आपल्याला 11, 12 सायन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांच्या कामाची ही कन्सेप्ट आहे. इमॅजिनरी नंबर्स, आभासी म्हणजे इमॅजिनरी नंबर, ते सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी पुढे 12 सायन्स ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला पाहायला भेटते. आपण फोकस करू ते या नंबरवर, वास्तव संख्या, रिअल नंबर, त्याच्यावर क्वेश्चन्स आपल्याला विचारल्या जातात. मग संख्येचे आता आपल्याला 3 प्रकार समजले. हे जे तिन्ही प्रकार आहेत हे तिन्ही प्रकार पाहत असताना आपल्याला फोकस करायला लागते ते म्हणजे या वास्तव संख्येवर. मग वास्तव संख्या म्हणजे काय तर अशा संख्या की ज्या संख्या आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरतो त्या संख्येला आपण काय म्हणतो? वास्तव संख्या असे म्हणतो. त्याच्याविषयी नंतर अधिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. शॉर्टकट लक्षात ठेवायचं, अशा संख्या की ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये उपयोगात आणतो त्या संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. आता या वास्तव संख्येचे परत 2 प्रकार पडतात. एक परिमेय संख्या, आणि दुसरे आहे अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे 2 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात वास्तव संख्येचे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्येचे परत आपल्याला पुढे प्रकार पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये एक पूर्णांक संख्या, नंबर 2 पूर्ण संख्या, नंबर 3 नैसर्गिक संख्या आणि नंबर 4 अपूर्णांक संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्हाला संख्या चार्ट तयार करून देत आहे की संख्याचे 3 प्रकार, एक वास्तव संख्या, दुसरी कोणती होती? जटिल संख्या, तिसरी कोणती होती? आभासी संख्या. ठीक आहे, हे 3 प्रकार, या 3 पैकी आपण फोकस केलं सध्या वास्तव संख्येवर. वास्तव संख्येचे परत 2 प्रकार येतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. नंतर परिमेय संख्येचे परत 4 प्रकार, पूर्णांक संख्या,
पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि अपूर्णांक संख्या. मग या नैसर्गिक संख्येचे आपल्याला पुढे प्रकार पाहायला भेटतात, ते म्हणजे समसंख्या. समसंख्या नंबर 2, विषम संख्या नंबर 3, मूळ संख्या नंबर 4, संयुक्त संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्येचे परत हे 4 प्रकार: समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर या भागात आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात, सम, विषम, मूळ आणि संयुक्तवर. आणि आणखी याच्या पलीकडे असणाऱ्या 2 संख्येच्या प्रकार पाहायला भेटतात. एक म्हणजे त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या, आणि 2 आहे चौकोनी किंवा चौरस संख्या. चौरस ठीक आहे. हा एक वेगळा त्या संख्येमध्ये विभाजित झालेला भाग आहे तो त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या. तर अशा आहे, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल संख्येचे 3 प्रकार: वास्तव संख्या, जटिल संख्या, आभासी संख्या. जटिल आणि आभासी सायन्स फॅकल्टीसाठी उपयोगी. वास्तव संख्येमध्ये 2 प्रकार: परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. त्याच्यामध्ये मग परिमेय संख्येचे 4 प्रकार: पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, अपूर्णांक संख्या. आणि नैसर्गिक संख्येचे हे आपल्याला पुढे प्रकार पाहायला भेटतात: समूह संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. ठीक आहे. तर आता पुढे आपण जो हे एक एक संख्या जे आहे ते संख्या समजून घेऊ की कोणत्या संख्येला काय म्हणतात. ठीक आहे. आता वास्तव संख्या म्हणजे काय, आपण सांगितलंच, वास्तव संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या व्यवहारामध्ये उपयोगी होतात किंवा व्यवहारामध्ये वापरल्या जातात. ज्या संख्या व्यवहारामध्ये वापरल्या जातात त्यांना आपण काय म्हणतो, वास्तव संख्या म्हणतो. इंग्रजीमध्ये काही लक्षात नाही घेतलं चालते, माहीत असू द्या, याला रिअल नंबर म्हणतात. नंबर म्हणजे संख्या, रिअल म्हणजे वास्तव. ओके. ज्या संख्या व्यवहारात उपयोगी पडतात त्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ घ्या, 0, 1, वर्गमूळ 2, 2/3, ठीक आहे, वर्गमूळ 7. ह्या काय सर्व आपल्या वास्तव संख्या आहेत की ज्या आपण व्यवहारामध्ये उपयोगी आणू शकतो. तर अशा संख्यांना आपण वास्तव संख्या असं म्हणतो. या वास्तव संख्येचे मग परत जे 2 प्रकार होते ते आपण पाहिले. एक परिमेय संख्या आणि दुसरे पाहिले आपण अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या काय म्हणतो आपण, तर लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या संख्येला आपण p/q म्हणजे या फॉर्ममध्ये ह्या दोन्ही समजा अननोन नंबर आहेत, p एक संख्या आहे, q ही संख्या आहे, आणि जेव्हा एखाद्या संख्येला आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो आणि जिथे q ची किंमत हे 0 नसते त्या संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. जसे की समजा 2/4 आहे, ठीक आहे, 1/3 आहे, किंवा 3 हे सुद्धा काय परिमेय संख्या का की याच्या खाली आपण 1 लिहू शकतो. सो जेव्हा हे एखाद्या संख्येची मांडणी आपल्याला अशा पद्धतीनं करता येते, p/q आणि तिथं q ची किंमत हे 0 नसेल अशा संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की p आणि q ह्या 2 संख्या आहेत आणि या परिमेय संख्येमध्ये
त्याची मांडणी या स्वरूपात केलेली असते आणि क्यूची किंमत म्हणजे छेदस्थानी जी संख्या आहे त्याची किंमत 0 नसावी, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. ठीक आहे. पुढे कोणती आहे तर पुढे आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. तर जेव्हा एखाद्या संख्येला p/q या स्वरूपात मांडता येत नाही, या स्वरूपात मांडता येत नाही, ओके, मांडता येत नाही आणि क्यूची किंमत ही 0 नसते, क्यूची किंमत 0 नसते पण या स्वरूपात मांडता येत नाही, तर तेव्हा त्या संख्येला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ वर्गमुळात 5 हे जे आहे हे आपण या संख्येच्या फॉर्ममध्ये म्हणू शकत नाही, परंतु इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की याचा जो छेद आहे ना क्यू, तो क्यू हा 0 असणार नाही आहे. सो जेव्हा p/q या स्वरूपात मांडता येत नाही आणि क्यूची किंमत 0 नसते, ही अपरिमेय संख्या, आणि जेव्हा संख्येला p/q या स्वरूपात मांडता येते आणि क्यूची किंमत 0 नसते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. ओके, राहील लक्षात. सो हे झाले वास्तव संख्येचे 2 प्रकार, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता पुढे प्रश्न आहे तो म्हणजे परिमेय संख्येचे जे आपण 3 प्रकार पाहिले, परिमेय संख्येचे आपण 3 प्रकार पाहिले, तर ते 3 प्रकारपैकी पहिली होती कोणती, येस, पूर्णांक संख्या. दुसरी कोणती आहे, पूर्ण संख्या. आणि तिसरी कोणती आहे तर ती आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर पूर्णांक संख्येमध्ये काय होते, 0 आणि इकडून त्याच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि इकडे त्याच्या निगेटिव्ह व्हॅल्यू, यांना आपण म्हणतो काय, पूर्णांक संख्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तर अनंतपर्यंत. इथे सुद्धा 0, -1, -2, -3 वेगळे अनंतपर्यंत. हे जे आहे याला म्हणतो आपण काय, पूर्णांक संख्या. पूर्ण संख्या काय म्हणतो आपण, 0 पासून ज्या धनसंख्या आहेत त्या अनंतपर्यंतच्या त्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या. आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर 1 पासून आता सुरू होऊन अनंतपर्यंत आपल्याला पाहायला भेटतात, त्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आता सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर ती आहे 1. ठीक आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ठीक आहे. इकडे बघा, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे, सांगता येत नाही. सर्वात मोठी कोणती आहे तेही सांगता येत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही. तर लहान सांगता येते, मोठी सांगता येत नाही. इथे लहान सांगता येते, मोठी सांगता येत नाही. हा, पूर्णांक संख्येमध्ये जर असं विचारलं की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर ती सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असते -1. ठीक आहे. तर जेव्हा थोडंसं लक्षात ठेवा, पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0 पासून इकडच्या धन आणि 0 पासून इकडच्या ऋण त्या सर्वांच्या एकत्रित संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते आणि त्याच्यामध्ये धनसंख्या आपल्याला पाहायला भेटतात त्यांना म्हणायचं काय, पूर्ण संख्या. आणि नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून तर अनंतपर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असे म्हणतो. पहा, परिमेय संख्येचे 3 प्रकार लक्षात घेण्यासारखे, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. आता पुढे जो आहे तो टॉपिक आपला नैसर्गिक संख्येचा. तर नैसर्गिक संख्येमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे
नैसर्गिक संख्येचे प्रकार. नैसर्गिक संख्येचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिली येते आपलं समसंख्या. येथे समसंख्या. सेकंड आहे ती म्हणजे विषम संख्या. विषम संख्या. तिसरी आपण पाहू ती म्हणजे मूळ संख्या. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे संयुक्त संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्येचे हे 4 बेसिक प्रकार. त्यामुळे सुद्धा मग पुढे आपल्याला प्रकार पुढे पाहायला भेटतील. पण ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा की 4 बेसिक प्रकार आहेत. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि काय संयुक्त संख्या. मग समसंख्या काय म्हणतो आपण? ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असते त्या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे बाकी शून्य ते निशेष भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या असे म्हणतो. ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या येतात किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला म्हणायचं समसंख्या. पुढे आहे कोणती? विषम संख्या. ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या येतात किंवा ज्यांना 2 ने निशेष भाग जात नाही. 2 ने निशेष भाग जात नाही म्हणजे जिचे अर्धे करता येत नाही. ज्या संख्येचे अर्धे करता येत नाही. ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या आपल्याला पाहायला भेटतात त्यांना म्हणायचं विषम संख्या. नंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर अशा संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जाते किंवा 1 ने भाग जातो. ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने निशेष भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येने नाही. तर त्याला म्हणायचं काय? मूळ संख्या. मूळ संख्या की ज्याला फक्त त्याच संख्येनं किंवा 1 ने भाग जाणार. ओके. उदाहरणार्थ समजा आपण 5 घेतला तर 5ले फक्त 5 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. ओके. 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही. 5ला फक्त 5 नच भाग जातो आणि 1 न जातो. म्हणून 5 ही काय झाली? मूळ संख्या झाली. मूळ संख्या झाली. 7 हे सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. 11 हे सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. 13 हे सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. 17 हे सुद्धा काय? मूळ संख्या आहे. 19 सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे पहिली मूळ संख्या जी आहे ती आहे 2. ही एकमेव अशी संख्या आहे की ही समसंख्या आहे. समसंख्यात आहे आणि सोबत मूळ संख्या पण आहे. सम पण आहे आणि मूळ सुद्धा आहे. ती म्हणजे 2. तर तुम्हाला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की एकमेव अशी समसंख्या कोणती की जी मूळ संख्या सुद्धा आहे तर ती आहे 2. आणि 2 पासून पुढे ह्या मूळ संख्या आपल्याला पाहायला भेटतात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 पुढे आणखी जर तुम्ही गेले 100 पर्यंत तर अशा ह्या मूळ संख्या काळात जर तुम्ही गेले तर 100 पर्यंत एकूण 25 संख्या. एकूण 25 संख्या आहेत. ठीक आहे. एकूण 100 पर्यंत 25 संख्या आहेत. 1 ते 10 पर्यंत ह्या 4 आहेत. 11 ते 20 पर्यंत ह्या आपल्याला पाहायला भेटतील. 11, 13, 17, 19 अशाच आपण जर पुढे काळात गेलो 21 पासून 30 पर्यंत, 30 पासून 31 पासून 40 पर्यंत तुम्हाला पुढच्या सुद्धा संख्या इथं पाहायला भेटतील समजा. ठीक आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही काढायचे आता ह्या जसं की मी समजा सांगत आहे किंवा 1 ते 10 पर्यंत ह्या आहेत.
11 ते 20 पर्यंत आहेत, ह्या 21 ते 30 पर्यंतच्या आहेत, 31 ते 40 पर्यंतच्या आहेत. अशाच आपल्याला पुढे काय पाहायला भेटतात, संख्या पुढे पाहायला भेटतील. लक्षात ठेवायचं की ह्या अशा 100 पर्यंत काय 25 मूळ संख्या आहेत आणि त्याच्यात एकमेव अशी संख्या कोणती 2 की जे समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. पुढे ते आपली संयुक्त संख्या. संयुक्त संख्या आता नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्या सोडून मूळ संख्या सोडून ज्या संख्या आपल्याला पाहायला भेटतात त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो. आणि एक ही जी संख्या आहे ही संख्या संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या पण नाही. एक ही संख्या संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या पण नाही. त्याच्यामुळे 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. 74 संयुक्त संख्या आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तुम्ही विचारलं संयुक्त संख्या कोणत्या, तर मूळ संख्या सोडून ज्याही संख्या आहेत त्या संख्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो. आणि ह्या सोडून पुढे मग आपल्याला 2 आणखी संख्या पाहायला भेटतात की ज्याच्यावर प्रश्न आपल्याला येतो. एक त्रिकोणी संख्या आणि दुसरी चौरस संख्या. तर त्रिकोणी संख्येबद्दल बरेचदा काय पाहायला भेटते प्रश्न पाहायला भेटतो. त्रिकोणी संख्या आता मुळात म्हणजे काय त्रिकोणी संख्या त्याच्यात कन्सेप्ट होता की त्रिकोण तयार झाला पाहिजे. काय तयार झाला पाहिजे त्रिकोण. की आपण समजा 3 बिंदूपासून काय तयार करतो त्रिकोण तयार करतो. पुढे आणखी त्रिकोण तयार झाला पुढे अजून त्रिकोण तयार होईल. ओके. आता पहा हे 3 बिंदू जोडले त्रिकोण तयार होतो म्हणून 3 ही काय त्रिकोणी संख्या आहे. हे जर आपण हा एक बिंदू असे 3 झाले किती 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7 काय तयार झाला त्रिकोण तयार झाला ना. तो त्रिकोण जर तयार होत असेल तर त्याला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. ठीक आहे. तर त्रिकोण तयार होणे हा आपला काय त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे. त्यामुळे त्याला आपण म्हणतो त्रिकोणी संख्या असे म्हणतो. लक्षात ठेवतात. सो एकदम सोपी गोष्ट लक्षात ठेवायची की त्रिकोणी संख्या हा कन्सेप्ट आलाय कुठून तर आला या त्रिकोण तयार झाला पाहिजे या कन्सेप्ट पासून. मग आता नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे, त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणतो आपण लक्षात घ्या. ज्या क्रमावर येणाऱ्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहे त्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्यांच्या गुणाकाराचा अर्धा त्याला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. हे आता याची व्याख्या. आता क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत 1 2 या क्रमावर आहे की नाही. आपण समजा याचा काय केला गुणाकार केला 1 गुणिले 2 किती झाले 2 झाले. गुणाकार 2 त्याच्या अर्धी तर त्याच्या अर्धी किती देतात 1. मग 1 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे. तर असं आपण म्हणणार नाही आहोत कारण त्रिकोणी संख्येसाठी त्रिकोण तयार होणे गरजेचं आहे. तर त्रिकोण तयार होण्यासाठी कमीत कमी 3 बिंदू पाहिजेत. कमीत कमी किती बिंदू पाहिजेत 3 बिंदू पाहिजेत. म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण 1 गुणिले 2 या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून त्याची निमपट घेणार नाही आहोत. तो 2 पासून पुढे जसे की 2 गुणिले 3 3 गुणिले 4 ओके 3 गुणिले 4 हे झाले क्रमावर संख्यांचा गुणाकार आणि त्याच्या निमपट. आता पहा 2 गुणिले 3 किती झाले गुणाकार झाला किती 6 गुणाकार झाला त्याच्या निमपट म्हणजे 6च्या अर्धी किती 3. तर
पाहून घ्यायचं. 3 बिंदू 1 2 3 त्रिकोण तयार होण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे तर ती आहे 3. आता तसंच पुढे पहा, 3 गुणिले 4 किती झाला गुणाकार 12. 12च्या नेमपट किती होतात 6. म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या कोणती असेल तर ते 6 असणार आहे. कशी 1 2 3 4 5 6 कोण घ्या इथपर्यंत त्रिकोण तयार होता. 6 बिंदू 1 2 3 4 5 आणि हा 6 परत येतो 1 2 3 4 5 आणि 6. दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे 6 आहे. पुढची तुम्हाला काय असेल तर 4 पंचे 20 आणि 20च्या अर्धे तर 10. तुम्हाला पाहायला भेटेल की तिसरी त्रिकोणी संख्या 10 आहे. 10 डॉट तुम्हाला पाहायला भेटतील 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. सो म्हणून क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्या आणि त्यांच्या गुणाकाराची काय करायची तुम्हाला निमपट करायची आहे. त्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय असते त्रिकोणी संख्या असते. मुद्दा असतो की त्रिकोण तयार झाला पाहिजे. मग तुम्ही इथं आणखी वाढवले आता बिंदू तरी 5 होतील. मग आता पुढे हे बिंदू ॲड होतील. हा त्रिकोण तयार झाला. असं तुम्हाला त्रिकोण पाहायला भेटते. मग त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतो. सो त्रिकोणी संख्येवर आपल्याला प्रश्न विचारला किंवा त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या कोणती असेल, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती ते ओळखा, असे प्रश्न विचारले जातात. एकदम सोपी आणि सरळ लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ती म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते तर क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्या आणि त्याच्या गुणाकाराची ते निमपट असते. ठीक आहे. जसं की आपण क्रमावर संख्या घेतल्या 2 3 तिचा गुणाकार केला आणि निमपट केली. 3 4 गुणाकार केला त्याची निमपट केली. 4 5 गुणाकार केला त्याची निमपट केली. तुम्ही आणखी 5 गुणिले 6 करू शकता. गुणाकार करा 30 त्याचे निमपट किती 15. तर हे काय झाल्या त्या ह्या झाल्या आपल्या त्रिकोणी संख्या. ठीक आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न याचा विचारला होता किंवा त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या काढत असताना तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की मेन त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आता तुम्हाला विचारलं की ही 3 त्रिकोणी संख्या आहे का, 3 ही त्रिकोणी संख्या आहे का असं तुम्हाला विचारलं तर मग तुम्हाला काय करावं लागेल या 3ची दुप्पट करावं लागेल. काय करावं लागेल 3ची दुप्पट ते होते किती 6 आणि 6 ह्या 2 नैसर्गिक संख्यांचा काय आहे क्रमावर नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. म्हणून 3 हे काय आहे त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. त्रिकोणी संख्या ठरवा असं म्हटलं तर या पद्धतीला जावं लागेल आणि त्रिकोणी संख्या काढा म्हटलं तर तुम्हाला अशा पद्धतीने यावं लागेल वर्ग. ठीक आहे. याच्यावरचे आपण एक्झाम्पल पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. तर इथं तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या व्हॉट इज इन ट्रायंगल नंबर्स. पुढे आपल्याला इथे आणखी एक वेगळा कन्सेप्ट म्हणजे चौरस संख्या. इथं आता हा कन्सेप्ट आहे की तो चौरस तयार झाला पाहिजे. काय तयार झाला पाहिजे चौरस तयार झाला पाहिजे. चौरस काय म्हणतो आपण चौरस संख्या. चौरस म्हणजे स्क्वेअर नंबर. ठीक आहे. तर चौरस तयार झाला पाहिजे. 1 2 3 4 हे आपल्याला पाहायला भेटते की चौरस संख्या पहिली कोणती असेल तर पहिली चौरस संख्या कोणती आहे तर ती आहे 4 आहे की. आणि इथून पुढे फक्त काय करत जायचं वर्ग पाहायचे. काय पाहायचं आहे वर्ग पाहायचा आहे. आणि जर तुम्हाला समजा वर्ग पाहायला भेटवायला तर समजून द्यायचं की ते काय चौरस संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत ह्या पूर्ण वर्ग संख्या काय असतात चौरस संख्या असतात. काय असतात त्या चौरस संख्या असतात. एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण वर्ग कोणाचा ज्या संख्येचं वर्गमूळ मिळते ओके त्याला आपण काय म्हणतो पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतो. आणि मग जर का समजा तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या इथं पाहायला भेटवायला पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 4 आहे 9 आहे 16 आहे 25 आहे की 36 आहे. ह्या काय झाल्या पूर्ण वर्ग संख्या झाल्या. तर ह्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय असतात आपल्या चौरस संख्या असतात. म्हणून चौरस संख्या एकदम सोपा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा की ज्या संख्येचं वर्गमूळ मिळते अशा ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. आणि त्याच काय असतात चौरस संख्या असतात. कारण की त्या संख्येपासून काय असतो चौरस तयार होतो. ओके. इथं आता 2 2 बिंदूंचा चौरस तयार झाला. 9 म्हटलं तर 3 3 बिंदूंचा काय होईल असा चौरस तयार होईल. ठीक आहे. 4 4 म्हटलं तर
त्या काळात होईल चौरस ठरवताना आपल्याला पाहायला भेटेल. राईट. सो म्हणून ह्या काळात आपल्या चौरस संख्या आहेत. खूप तुम्हाला इथपर्यंत करायचं नसेल, समज असेल चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे.